दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील शाळा, कॉलेज आणि क्लासेस परिसरात कडक गस्त करून टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक सातत्याने कारवाई करत आहे. या दरम्यान 2 दिवसांपूर्वी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पंचवटी परिसरातील रोहित मनोज कापकर वय 23 वर्ष हा इसम गंगापूर रोड व कॉलेज रोड परिसरात संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी रामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचला आणि म्हसोबा मंदिराजवळ रोहित कापकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कमरेला देशी बनावटीचा पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक चौकशीत या अग्निशस्त्राचा उपयोग परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी होत असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यानुसार तसेच पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.